भांडकरपूर या छोट्याशा गावात अनवरी बेगम ही 50 वर्षाची महिला तिच्या नवरा आणि मुलासह राहत होती. कष्टकरी असणारा हा परिवार तसा श्रीमंत होता. नवरा परगावी नोकरी करून कमाई करत होता, तर गावात अनवरी बेगम मुलासोबत राहत होती. मुलगा मोठा झाला. आता तो देखील वडिलांसोबत कामाला जाऊ लागला. बापलेक परगावी राहत होते, राबत होते आणि पैसे कमवत होते, तर गावात राहून अनवरी बेगम घर शेती सांभाळत होती. सारे काही सुरळीत चालले होते. मुलगा आता लग्नाच्या वयाचा झाला होता, त्यामुळे त्याच्यासाठी मुलगी पाहणे आई अनवरी बेगमने सुरू केले. नातेवाईक ओळखी पाळखीतून हिनाचे स्थळ आले. पाहताच भूल पडावी इतकी सुंदर असलेली हिना पाहता क्षणीच अनवरी बेगमने सून म्हणून पसंत केली. मुलगाही हिनाच्या रूपाला भुलला. दोघांची पसंती झाली. सारे जुळून आले आणि रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले. सून हिना घरात आली. सासूने तिला अगदी पोटच्या मुलीसारखे प्रेम दिले. घरातील कामकाज, नातेवाईकांचे येणे जाणे, सणवार सर्व काही आनंदात सुरू होतं. हिनाचा नवरा सासरा परगावी कामासाठी जात होते. अधूनमधून ते गावाला येत होते, तर गावात सासू सून दोघीजणीच राहत होत्या. त्यांच्यातील नातेसंबंध वरवर पाहता चांगलेच होते. सासू नेहमी सुनेची बाजू घेत असायची आणि तिला घरातील जबाबदाऱ्या समजावून सांगत असायची. त्यामुळे गावकऱ्यांना वाटत होते की या घरात सगळे सुरळीत चालू आहे. मात्र या घराच्या 4 भिंतीच्या आत एक गुपित हळूहळू आकार घेत होतं. 22 वर्षाची हिना गोरीपान होती. उभा मादक चेहरा, चंचल नजर, लाल चुटूक ओठ, सडपातळ बांधा, पुष्ट उरोज, नाजूक कंबर, गोलाकार नितंबाचा घेर आणि कामुक हालचालींनी ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. प्रत्येक पुरुषाची नजर तिच्यावर खिळून राहत होती. पण या जवानीचा स्वाद चाखणारा मात्र महिन्यातून एकदाच घरी यायचा. 1-2 रात्री सुखात नाहून पुन्हा कामावर निघून जायचा. कारण तो नवरा होता, त्याला घराची, तिची आणि आईवडिलांची जबाबदारी पार पाडायची होती. आपल्या बायकोवर त्याचा विश्वास होता, पण ती मात्र हळूहळू त्याच्यापासून दूर जात होती. कुणीही पुरुष आपल्या रूपावर भाळू शकतो, आपल्या तालावर नाचू शकतो, पण आपला नवरा मात्र आपल्याला सोडून परगावी जातो, हे काही बरोबर नाही असे तिला नेहमी वाटायचे. आपल्या या जवानीचा स्वाद चाखणारे कुणी नसेल तर उपयोग काय? उद्या जवानी निघून चालली तर सुख घेता येणार नाही. त्यामुळे आत्ताच आपण सुख मिळवल्या पाहिजे असा विचार तिच्या मनात घोळू लागला. आता तिची नजर एखाद्या पुरुषाचा शोध घेऊ लागली, जो तिला तिच्या मनाप्रमाणे सुख देऊ शकेल. तसे खूप जण तिच्यावर नजर ठेवून होते. तीही अनेकांसोबत नजरेचा खेळ खेळत होती. सासू घरात नसेल तेव्हा तिची शेजारी पाजारी चेष्टा मस्करी सुरू असायची. यातूनच तिची शेजारच्या आदिलसोबत जवळीक निर्माण झाली. आदिल हा विशीचा होता, तरुण होता आणि तिच्या रूपावर फिदा होता. बिनधास्तपणे तो तिच्या सौंदर्याची स्तुती करत होता. भाभी, आमच्या अख्ख्या गावात तुमच्या इतकी सुंदर बाई नाही, असे तो तिला नेहमी म्हणायचा. तुम्ही मला खूप आवडता, असे तो म्हणायचा. मला तुमच्यासारखीच सुंदर बायको पाहिजे, असे तो तिच्या कानात कुजबुजत होता. त्याच्या या सगळ्या छेडछाडीला ती हसून उत्तर द्यायची. त्यामुळे त्याची भीती चेपत चालली होती. सासू शेतातील कामासाठी गेली की हिना एकटीच घरी असायची. तेव्हा आदिल यायचा आणि तिच्यासोबत बोलत बसायचा. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली होती. आता अंगचटीला जाण्यापर्यंत दोघातील नाते घनिष्ठ झाले होते. तो रोजच तिच्या घरी यायचा. ती त्याला म्हणायची, आमच्या घरी कशाला येतो? त्यापेक्षा बाहेर फिरत जा, एखादी मुलगी बघून लग्न कर. मला नाही आवडत रिकामे फिरायला. मग येथे कशाला येतो? काय काम असतं? मी तुला भेटायला येतो. मला भेटायला का? मला खूप आवडतेस तू. चूप, काहीतरी बोलू नको. माझे लग्न झालं आहे. म्हणून काय झालं?
प्रेम आहे तर माझे, मला तुला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. माझ्या नवऱ्याला समजलं तर तो काय करेल माहीत आहे का? त्याला कसं समजेल? तू सांगणार काय? मी कशाला सांगू? मला पण आवडते तुझ्यासोबत बोलायला, म्हणूनच मी येतो. तुझेही माझ्यावर प्रेम आहे ना? त्याने तिला जवळ जात विचारले. ती खाली मान घालून उभी होती. त्याने तिचा चेहरा वर केला. तिच्या चंचल डोळ्यात कामुकता दाटली होती. त्याने पटकन तिच्या तोंडाला तोंड लावले. ती घाबरून मागे सरकली, पण त्याने क्षणार्धात तिला मिठीत ओढले आणि घट्ट आवळून धरले. त्याचे ओठ तिच्या ओठाचे चुंबन करत होते. त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते. तिची उत्तेजना वाढली होती. त्याचे टणक पुष्ट अंग तिच्या नाजूक अंगाला घासू लागले. पाहता पाहता दोघेही विवस्त्र झाले. तिचे ते मदमस्त गोरेबान नागडे रूप पाहून तो पिसाळला. त्याचा आवेग वाढला. जोराने तो तिला भिडला आणि तिच्यावर तो आदाशासारखा तुटून पडला. तो तिच्या मुलायम देहाला कुस्करू लागला, रगडू लागला. तिला हेच हवं होतं. तिच्या देहाचा मुक्तपणे भोग घेणारा पुरुषच तिला हवा होता. तो नवतरुण असलेल्या आदिलच्या रूपाने तिला भेटला होता. तो तिला धुंद होऊन भोगत होता, तृप्त करत होता. दोघातील अनैतिक संबंध चांगलेच बोलू लागले. तो 20 वर्षाचा होता तर ती 22 वर्षाची होती. दोघेही तरुण, रिकामे आणि कामुकतेने भरलेले होते. मग त्यांना कोण अडवणार? संधी मिळताच ते एकमेकांना भिडत होते. हळूहळू त्यांच्यातील संबंध इतके वाढत गेले की घरात सासू असताना देखील रात्री ती आदिलला खोलीत बोलावू लागली. हळूहळू त्यांच्यातील संबंध इतके वाढत गेले की घरात सासू असतानाही ती रात्रीची आदिलला घरात बोलावू लागली. मागच्या बाजूने तो तिच्या खोलीत शिरायचा आणि रात्रभर त्यांच्यात कामक्रीडा रंगायची. पहाटे तो निघून जायचा. हे सगळे चोरीचुपे सुरू होते, मात्र ते फार काळ लपून राहणारे नव्हते. तिच्या वागण्यात हळूहळू बदल दिसू लागला होता. कधी कधी ती घराबाहेर जास्त वेळ घालवत असायची, तर कधी फोनवर कोणासोबत तरी कुजबुजत बोलत असायची. मात्र कुटुंबियांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण नियतीने या गुपिताचा भांडाफोड करण्यासाठी एक भयानक रात्र ठरवून ठेवली होती. 3 मार्च 2026 ती काळी रात्र होती. गावभर शांतता पसरली होती. घरातील सर्वजण गाढ झोपले होते. त्या रात्री हिनाला शरीर सुखाची खूपच इच्छा झाली. तिकडे आदिलला देखील झोप येत नव्हती. नेहमीप्रमाणे दोघांनीही भूक भागवण्यासाठी रात्रीचा खेळ करण्याचे ठरवले. आदिल नेहमीप्रमाणे दबक्या पावलांनी तिच्या खोलीत आला. तो येताच तिने त्याला मिठीत घेऊन चुंबनाची बरसात केली. तोही आवेगाने तिचे चुंबन घेऊ लागला. मध्यरात्रीचा 1 वाजला होता. आजूबाजूला कुणी पाहत तर नाही ना याची खात्री करूनच तो आला होता. घरातील सगळे झोपले आहे असा त्या दोघांचा समज होता. त्यामुळे दोघे बिनधास्त एकमेकांना आवळत होते. त्याने तिचे कपडे उतरवले. तिला पूर्ण भोंगळे करून बेडवर पाडले. तिचे ते गोरेपान अंग चमकत होते. तो देहाचा खजिना लुटण्यासाठी आतुर झाला होता. त्याने हे क्षणभरात आपले कपडे उतरवले आणि तो तिच्यावर स्वार झाला. दोघांचाही आवेग वाढला होता. त्यांना कशाचेच भान नव्हते. दोघे एकमेकांना स्वतःमध्ये सामावून घेताना दिसत होते. आपण कुठे आहोत हे ते विसरून गेले आणि तो जोरजोरात संभोग करत, ती त्याला कणत मोठ्याने सुस्कारे सोडत साथ देत होती. तो तिच्या गालांची, ओठांची, मानेची, स्थानांची चुंबने घेत होता, चावे घेत होता. ती खिदळत होती. या बिनधास्त खेळाचा आवाज आता खोलीतून बाहेर जाऊ लागला. या आवाजाने तिची सासू जागी झाली. घरात कुणीतरी शिरल्याचा तिला संशय आला. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ती सावधपणे उठली. तिच्या सुनेच्या खोलीतून आवाज येत असल्याने ती हळूहळू पावले टाकत त्या खोलीजवळ पोहोचली. दरवाजाजवळ पोहोचताच आतून कुजबुजण्याचे आवाज तिच्या कानावर आले. तिने हळूच दरवाजा ढकलला आणि समोरचे दृश्य पाहताच सासू थबकलीच. तिची सून हिना आणि आदिल दोघेही पूर्ण भोंगळ्या अवस्थेत बेडवर जोरजोरात शरीर संबंध करत होते. आपल्या सुनेचे हे रूप पाहून ती बिचारी हादरलीच. तर तिला पाहून हिना आणि आदिल या दोघांची देखील पाचावर धारण बसली.
आता आपली धडगत नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आले. क्षणभर खोलीत भयानक शांतता पसरली. दुसऱ्या क्षणी अनवरी बेगमने त्या दोघांना चांगलेच फैलावर घेतले. तिने संतापाने सुनेला जाब विचारायला सुरुवात केली. तुला लाज नाही वाटत का? घराची इज्जत मातीमोल करायची ठरवली आहे का? असे म्हणत तिने दोघांना जोरदार शब्दात सुनावले. तिचा हा संताप पाहून हिना आणि आदिल दोघेही घाबरले. हा प्रकार उघड झाला तर कुटुंबात आणि गावात मोठी बदनामी होईल याची जाणीव झाल्याने ते दोघे सावध झाले. ते मनातून खूपच घाबरले होते. त्या दोघांनी सासू अनवरी बेगमला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. उलट ती जास्तच मोठ्याने बोलू लागली. या आवाजाने लोक उठले तर आपली बदनामी निश्चित आहे. त्यापेक्षा हिचा आवाजच आता बंद केला पाहिजे. या विचाराने क्षणार्धात हिनाने एक टोकाचा निर्णय घेतला. अवघ्या 22 वर्षाची हिना केवळ शरीर सुखासाठी आदिलच्या नादी लागली होती. आता रंगेहात सापडल्याने सासूचा आवाज बंद करण्याचे तिने पक्के केले आणि दुसऱ्या क्षणी ती सासूवर चालून गेली. तिला साथ द्यायला आदिल होताच. त्याने तिला पकडून धरले आणि हिनाने जवळची उशी उचलली. काही क्षणातच दोघांनी मिळून अनवरी बेगमचा गळा दाबायला सुरुवात केली. तिने स्वतःला वाचवण्यासाठी झटापट केली, पण दोघांच्या जोरासमोर ती हतबल ठरली. झटापटी दरम्यान तिच्या मानेवर प्रचंड दबाव आला आणि तिच्या मानेचे हाड मोडले. काही क्षणातच तिचा जीव गेला आणि खोलीत पुन्हा एकदा भयानक शांतता पसरली. त्या शांततेत फक्त त्या दोघांच्या धडधडणाऱ्या हृदयांचा आवाज ऐकू येत होता. मध्यरात्री अचानक आरडाओरड सुरू झाला. आजूबाजूचे नातेवाईक लोक तिच्या आवाजाने धावत आले. तेव्हा अनवरी बेगम बेशुद्ध पडल्याचे दिसत होते. सून हिना घाबरलेल्या आवाजात सांगत होती की सासूला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही वेळातच अनवरी बेगमचा मृत्यू झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. हिनाने नवऱ्याला फोन करून सांगितले की अम्मीजान अचानक बेशुद्ध होऊन पडल्या. त्यांना हार्ट अटॅक आला आहे. हे समजताच तो वडिलांसह गावी आला. सर्वांना वाटले की म्हातारी झाल्यामुळे आणि अचानक आलेल्या हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणत्याही नातेवाईकाने संशय न घेता मृतदेहाचे अंत्यसंस्कार करून टाकले. गावकऱ्यांना देखील हा एक नैसर्गिक मृत्यू वाटला आणि प्रकरण तिथेच संपल्यासारखे दिसत होते. मात्र काही दिवसानंतर अनवरी बेगमच्या नवऱ्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली. नवऱ्याचा मृत्यू इतका अचानक कसा झाला? सुनेचे वागणे इतके विचित्र का वाटत आहे? या प्रश्नांनी त्यांना सतावायला सुरुवात केली. घरात दुःखाचे वातावरण होते, पण हिना मात्र कुठेतरी हरवल्यासारखी वागत होती. तिच्या वागण्यातला फरक सगळ्यांना जाणवत होता. त्यातच तिच्या नंदेसोबत भांडण झाले. किरकोळ कारणातून झालेल्या वादात हिनाने नंदेला सुनावले, तुझ्या आईचा आवाज मीच बंद केलाय. मला जास्त काही बोललीस तर तुला देखील संपून टाकेन. तू माझे काहीच वाकडे करू शकत नाही. तिचे हे बोलणे सर्वांसाठी धक्कादायक होते. मग मात्र तिच्या सासऱ्यांचा संशय बळावला. अखेर त्यांनी धाडस करून थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमिनीत गाडलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला आणि त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोस्टमॉर्टम अहवाल समोर येताच सगळेच हादरले. महिलेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नव्हता, तर गळा आवळल्यामुळे आणि मानेचे हार मोडल्यामुळे झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घरातील सुनेची म्हणजे हिनाची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती काहीच माहिती नसल्याचे सांगत होती. मात्र पोलिसांच्या प्रश्नांचा भडीमार वाढताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने आदिलचे नाव देखील सांगितले. त्यानंतर तातडीने हालचाली करत पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सुनेने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी सासूची हत्या केल्याचे उघडकीस झाल्याने खळबळ माजली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.